नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सारंग देवरे. आज आपण ऐकूयात टोटल हिप रिप्लेसमेंटमध्ये इम्प्लांट सिलेक्शनबद्दल. आज जसं तुम्ही एखादी 4 चाकी वाहन घ्यायचं ठरवलं, तर बाजारात गेल्यावर अगदी फार तुम्हाला 2 लाख रुपयापासून तर 2 करोड रुपयापर्यंत ऑप्शन्स आहेत. हे चारही RTOच्या एकाच लायसन्सवर पंजीकृत होतात, की बेसिकली हे 4 व्हीलर आहे. चालवणाऱ्या व्यक्तीला एकच सारखं लायसन्स मिळतं. पण खुबेच्या बाबतीत आपण तसं बोलू शकत नाही. खुबेच्या बाबतीत पेशंटची आर्थिक स्थिती हा मला असं वाटतं सगळ्यात शेवटचा भाग असला पाहिजे कन्सिडरेशनमध्ये. त्याचं एज आणि त्याच्या डिमांड्स हे सगळ्यात प्राधान्याने बघितल्या गेल्या पाहिजे. पहिले तर आपण हे पहिले निदान निश्चिती करायची की खरोखर ह्या व्यक्तीला हिप रिप्लेसमेंट सोडून बाकीचे सगळे पर्याय याचे संपलेले आहेत का, किंबहुना हिप रिप्लेसमेंट सोडून आम्ही याला दुसरं काही अजून कुठल्या पद्धतीने याचं आपण लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करू शकतो का. तसं जर काही असेल तर पहिले तो प्राधान्याने केला गेला पाहिजे. आणि जर हा ॲडव्हान्स आर्थरायटिस आहे हिपचा, जिथं बाकीचे कुठलेही पर्याय आता आपण त्या रुग्णाला देऊ शकत नाही आणि हिप रिप्लेसमेंट हा एकमेव ऑप्शन उरलेला आहे, तर अशा परिस्थितीत मग तिथून पुढे आपण ही चर्चा करायला काही महत्त्व राहतं की आपण ह्या आपल्या पेशंटला इम्प्लांट कुठला चूज करायचा आहे. इम्प्लांट फॅसिलिटेट असं करतो की त्याच्यात आपल्याला प्रोग्नोस्टिक इंडिकेटर बघायचे की या पेशंटला ते आत टाकल्यानंतर काय काय जमणार आहे, काय नाही जमणार आहे, काय त्याने केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, आणि अप्रॉक्सिमेटली ही वस्तू त्याच्या खुब्यात बसवल्यावर त्याची लाईफ किती असणार आहे. सर्वसाधारणपणे आम्ही सगळ्या यंग सब्जेक्ट्सला लेस दॅन 60 इयर्स ऑफ एज अनसिमेंटेडच हिप करायचा सल्ला देतो. किंबहुना तसाच प्रयत्न प्रत्येक सर्जनने केला पाहिजे. म्हणजे जर गिव्हन अ चॉईस रात्री झोपेतही सर्जनने अनसिमेंटेड करू असंच पहिली सुरुवात केली पाहिजे. मग पुढे बाकीचे जे काही मर्यादा येतील, कन्स्टंट्स येतील, त्यात फायनान्शियल कन्स्टंट्स ही सगळ्यात शेवटची लाईन असली पाहिजे. जरी ती आजच्या तारखेत इंडियन सिनॅरिओमध्ये फार प्रामुख्याने आणि वरच्या ओळीत उभी राहते की या पेशंटची तशी अफोर्डेबिलिटीज नव्हती. परंतु ॲज अ सर्जन तुम्ही तुमच्या रुग्णाला सर्वात उत्कृष्ट असा सल्ला आणि पर्याय दिले पाहिजे. त्याच्या तर्कबुद्धीने, त्याच्या खिशाच्या आणि त्याच्या तजवीजनुसार त्याने कुठला निर्णय घ्यावा, हा दॅट शुड बी सर्जन फ्री. दॅट शुड बी सोलली डिपेंडंट ऑन हिज एबिलिटीज टू ascertain. But as a surgeon, we should always be offering one of the best options to him. So the first option should be that we will be giving him an uncemented hip. Uncemented मध्ये femoral component आणि acetabular component दोन्हीही uncemented असले पाहिजे. अपवादात्मक केसेसमध्ये जिथं 50 ते 60-65 वयोगटातला पेशंट आहे आणि थोडेफार फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स आहे, त्या ठिकाणी आपण हायब्रिड कंपोनंटचा विचार करतो, जिथं एक कंपोनंट फिमर सिमेंटेड असतो आणि एक अनसिमेंटेड असतो. हायब्रिडचाही पर्याय असतो, रिव्हर्स हायब्रिडचाही पर्याय असतो. तिसरा पर्याय असतो सिमेंटेड, जो शुड बी ऑलवेज अ लास्ट पार्ट ऑफ कन्सिडरेशन फॉर एनी सर्जन. का तर एक तर त्याची ड्युरेबिलिटी आणि दुसरं त्याच्यात उपलब्ध असलेले फार मोजके पर्याय. अनसिमेंटेड एकदा हिप प्रिन्सिपली तुम्ही ठरवलं की वी हॅव ॲडवाइज दिस जेंटलमॅन ऑर दिस लेडी अन अनसिमेंटेड हिप. So even if the patient is 18 years, it should be an uncemented hip. Even if the patient is 70 years plus with a good bone stock, we should still try to do with an uncemented one. Optimism किंवा बेसिकली बुक्स काय सांगतात हे प्रत्येक ठिकाणी सारख्याच प्रमाणात लागू पडत नाही. इट डिफर्स विथ सब्जेक्ट टू सब्जेक्ट. बट अन अनसिमेंटेड हिप ऑफ अ रेप्युटेड कंपनी विथ अ लॉंग हिस्ट्री ऑफ known durability, with a reasonably good setup, a skillful hand will come up with an excellent outcome. आम्ही हिप रिप्लेसमेंट केलेल्या रुग्णांना मांडी घालून बसू देतो, उखड बसू देतो, जिना चढ उतर करू देतो, बाईक चालू देतो. त्याने कुठल्या प्रकारचा हिप करून घेतलेला आहे, त्याची किती चांगली तयारी आहे, त्याचा मसल कंट्रोल किती चांगला आहे, त्याने वस्तुस्थिती किती चांगली समजून घेतलेली आहे, त्याला काय काय ॲक्टिव्हिटीज आम्ही करायला मुभा दिलेली आणि काय काय करायला रेस्ट्रिक्ट केलेल्या आहेत, याच्यात डिक्टेट करणाऱ्या गोष्टी असतात. ते म्हणजे पेशंटची एक्झिक्यूट झालेली सर्जरी, त्याला ऑन टेबल असलेली स्टॅबिलिटी, तिसरं किती सुंदर इम्प्लांट वापरलाय, ते ऑस्टिओ इंटिग्रेट होऊन गेलं का. म्हणजे बेसिकली जो पोरस पार्ट असतो, टेबुलर शेल जो असतो, त्याला पोरोसिटी शुड बी एनिथिंग क्लोज टू 65-70%. त्याच्यातही अजून वेगवेगळ्या कंपन्या त्या पोरस पार्ट असतो, पिक्चर असतो, त्याला ह्युमन बोनची जी ऑस्टिओ आर्टिक्युलर स्ट्रक्चर असतं आपलं, त्याच्याशी मिमिक करणारा बेसिकली त्यांनी पोरस पार्ट काही बनवलेलं आहे, ज्याच्यात त्याला इंटिग्रिटी सोपी, सहज आणि लवकर होते. तर त्यामुळे गुड क्वालिटी इम्प्लांट फ्रॉम अ रेप्युटेड कंपनी. हाऊ डू वी से रेप्युटेड? दॅट दे हॅव अ लॉंग हिस्ट्री ऑफ ड्युरेबिलिटी ऑफ देअर इम्प्लांट्स. इट कॅन बी एनी कंपनी, not necessary XYZ. So an uncemented implant, uncemented procedure with a reasonably good setup,
with at least a laminar system floor, with a good, preferably imported implant and a skillful surgeon. All these things put together will certainly get a good outcome. Metal on poly, ceramic on poly, ceramic on ceramic, metal on poly, dual, ceramic on poly, dual, constrained liner, constrained मध्ये मेटल हेड, constrained मध्ये सिरामिक हेड, हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ऑप्शन्स मिळतात. याच्यात पेशंटचं एज, त्याचे डिमांड्स, त्याच्यानंतर त्याचं वेट, सेकंडली त्याच्या ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, तो किती अवघड काम करणार आहे, किती जीवनावर चढ उतर करणार आहे, त्याची पडण्याची शक्यता किती असणार आहे. दुसरं बेसिकली पेशंटला काही न्यूरोपॅथी वगैरे आहे का, त्याचा मसल कंट्रोल किती चांगला आहे, त्याचा बोन कंटॅक्ट किती चांगला आहे. सेकंडली सर्जन फ्रेंडली काय इम्प्लांट आहे, त्याने पेशंटचं बेसिकली प्रोजेक्टेड आउटकम देऊन त्याला काय त्याने त्याला डुएल सजेस्ट केलेला आहे. डुएल सिनियर सिटीजनमध्ये पण केला जातो आणि एक हाय डिमांड यंग सब्जेक्टमध्ये पण केला जातो. तुम्ही फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, गुड क्वालिटी इम्प्लांट, प्रेफरेबली अनसिमेंटेड वन. थँक्यू.